रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मानसिक आजार, कॅन्सर यासारख्या असंसर्गजन्य आजार नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी म्हणून उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या स्टाफने एक शॉर्ट फिल्म तुमच्यासाठी आणली आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्याल तर आयुष्य आनंदी ठेवावे. अगं तेजू, आवरलं का नाही? शाळेला उशीर होतोय तुला. अगं आपण काय झालं? आपण उठ उठ उठ. एक तेजू ये लवकर. मंदिर काय होते बघ. हॅलो हॅलो एक्शन हॅलो. सिस्टर 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 डॉक्टर बोलवा. सिस्टर डॉक्टर बोलवा. काय नाही झालेला, शांत झोपा. मॅडम कॉल. हॅलो, हा मॅडम, मी ते म्हणून विचारले. काय झालं ताई? चक्कर येते, अंदाज येतो. रिलॅक्स व्हा, खोल श्वास घ्या. काय काळजी करू नका, मी तुम्हाला तपासते. जीभ दाखवा बघू. सिस्टर, यांची ब्लड शुगर करून घ्या. सिस्टर, ईसीजी पण करायचं हा का? आणि बीपीची गोळी लगेच देऊन टाका. हा करत आहे, जिभेच्या खाली गोळी द्या. मॅडम, त्यांच्या मिस्टरांना हात बोलवा. सिस्टर, मिस्टर आगे. हा हॅलो. बोला ना. ते बघा, तुमच्या पेशंटची बीपी वाढलेली आहे, शुगर पण वाढलेली आहे, ईसीजी मध्ये पण बदल दिसत आहे. त्यांच्यासाठी आपल्याला एमडी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार. तुम्ही त्यांना कुलकर्णी मॅडमकडे घेऊन जावा आणि हा ईसीजी त्यांना दाखवून द्या. मामा, ह्यांना कुलकर्णी मॅडमकडे घेऊन जावा. हा मॅडम. घेऊन जावा. चला आपला चला, आपण डॉक्टरांकडे जाऊ. मॅडम हात येऊ. या या. जितकी पडत नाही तुम्हाला द्यायचं. बसा बसा बघा तिथे. काय होते ताई तुम्हाला? सकाळपासून जरा चक्कर आहे आणि डोळ्यावर अंधार येते. तुमचं बीपी आणि शुगर थोडीशी वाढलेली आहे, ईसीजी कडे थोडीशी बदल आहे. बरं, आता आपण परत एकदा त्यांचं बीपी चेक करूया. दीदी घे त्यांनावर. हा, घ्या खोल श्वास. जीभ दाखवा. चक्कर कमी वाटते का थोडी आता? थोडी कमी आहे. ठेवा, हात सरळ ठेवा. बीपी आता बऱ्यापैकी कमी झालंय त्यांचं. तिला असं अचानक कसं काय झालं? या आधी तिची
काहीच तक्रार नव्हती. खरंच ताई, अगोदर तुम्हाला कधीच काहीच त्रास जाणवला नाही का? मॅडम कधी कधी मला थकवा येत होता, हातापायातून पण मुंग्या येत होत्या, पण मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं. तसं सगळे आपापल्या व्यापात असल्यामुळे मी कुणाला काही बोलले नाही. बघा ताई, आपल्या शरीरात कधीही कुठलीही गोष्ट अचानकपणे होत नसते. आपलं शरीर आपल्याला प्रत्येक वेळी धोक्याची सूचना देत असतं. आपण सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि मग ही अशी गंभीर अवस्था निर्माण होत असते. तुम्हाला त्रास झाला तेव्हाच तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेला असता, औषध घेतलं असतं, तर हा असा अचानक त्रास तुम्हाला झाला नसता ना. पण ठीक आहे, आता तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला व्यवस्थित औषधं देते, त्यामुळे तुम्हाला नक्की बरं वाटेल. पण त्यापूर्वी त्याच्या काही रक्तलघवीच्या तपासण्या आपल्याला करून घ्याव्या लागतील. तर मी तुम्हाला त्या तपासण्या लिहून देते. वर लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही त्या तपासण्या करून घ्या आणि मग रिपोर्ट घेऊन पुन्हा माझ्याकडे या. हा या. एक कुलकर्णी मॅडमने तपासणी दिला आपल्याला. एक दोन मिनिट. पेशंटला बोलू. तेजो मागवला घे. बॅट तू बाहेर बेस. ताई, अंगठा घ्या, मूठ घट्ट करा. मॅडम एकदाच टोचा हा, हा, एकदा टोचे. कधी दवाखान्यात आली नाही हो, पहिल्यांदाच आले. होय काय? एकदाच काय केलं? एकदाच मूठ घट्ट करा. मॅडम एकदाच घ्या. एकदाच झालं मूठ झालं घट्ट करा ताई. झालं. मूठ घट्ट करा. झालं. पकडायचं. मूठ सेट करा. मॅडम एवढ्या बाटल्या रक्त कशासाठी घेतले हो? एवढ्या तपासण्या सांगितल्या. हो मॅडम, आणि तुमचं कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर इत्यादी तपासणी सांगितले. तसेच त्याच्यासोबत तुमच्या किडनीची, लिव्हरची तपासणी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला एवढं रक्त लागतं. रिपोर्ट झाले की मी हाकलो. कर. हो. या रिपोर्ट तयार झाले. ठीक. कुलकर्णी मॅडमने दाखवून घ्या रिपोर्ट. हो ओके मॅडम, थँक्यू. मॅडम माझे या लॅबचे रिपोर्ट आहे. बसा. हा काही गोष्ट दिसत नाही आहे लॅबच्या रिपोर्टमध्ये. नाही मॅडम, ते मॅडम कधी म्हणत होत्या कोल्हे काहीतरी. हा. तर ते कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलं आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुला सांगतेस किंवा काय काळजी घ्यायची हे मी सांगते. पण त्या अगोदर मला एक सांगा की तुम्ही दिवसभर काय काय करता? कसं आहे मॅडम, मी एका कंपनी जॉब करते. तिथं कामाचं टायमिंग म्हणजे 10 ते 5 आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं कामाचा खूप ताण आहे मॅडम. आणि माझ्या घरी पण प्रॉब्लेम आहे. माझे सासरे आजारी आहे, माझी सासू पण वयस्कर आहे. ती पण, तिला आता कामाचं काही होत नाही. तिची सारखं आता लुडबुडणं जास्त असते, बोलणं पण जास्त, काम कमी. त्याच्यात मला मिस्टरांचा डबा वगैरे करायचं, मुलांचं आवरायचं, कुणाला हवं कुठं बघायचं आणि मग ड्युटीला जायचं. तुम्ही योगासनं, व्यायाम, चालायला जाणं, मेडिटेशन यापैकी काहीच करत नाही का? चलो मॅडम, मला सकाळचा वेळच भेटत नाही. संध्याकाळी परत ऑफिसमधून आल्यावर मला स्वयंपाक, परत मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा. मग याच्यात मला कुठं आवडायला भेटणार. तर मुलगी नेटची परीक्षा देते तेव्हा तिथे टेन्शन आहे. हल्ली आई खूपच चिडचिड करत आहे. जेवणही नाही व्यवस्थित आणि हिला कामात मदत करायला गेलं तर म्हणते की तुम्ही तुमचा अभ्यास करा. असं आहे तर सगळं. म्हणजे बघा ताई, तुम्हाला हा जो काही त्रास होतोय त्याला तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात. हे असे जे आजार आहेत, तुमचे रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मानसिक आजार किंवा कॅन्सर यासारखे आजार, असंसर्गजन्य आजार ज्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसिजेस असं म्हणतो. तर हे जे आजार आहेत ते आजार कोणत्याही रोगजंतूमुळे होत नाही, तर ते आपल्या चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे, चुकीच्या जीवन पद्धतीमुळे होत असतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तरुण वर्ग सुद्धा याला बळी पडताना दिसतोय.
हे आजार जुनाट आणि दीर्घकाळ टिकणारे असतात आणि जगामध्ये आता मृत्युमुखी पडणारे जे काही लोक आहेत तर त्याच्या पाठीमध्ये हे प्रमुख कारण असलेले आपल्याला दिसते आणि आता प्रसार देखील झपाट्याने होत आहे. म्हणजे टाळण्यासाठी काय काय करावं लागेल? तर हे टाळण्यासाठी निरोगी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे बघा, असं म्हटलं जातं की आपलं स्वयंपाकघर आहे त्यातलं पहिलं औषधी भांडार आणि आपण जे जेवतो ते आपलं अन्न जे आहे त्यातलं पहिलं औषध आहे. त्यावरून आहाराचं महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला मी काय काय खावं लागेल मला काय पाहिजे? तुझ्या आहारामध्ये आता साखर, मीठ, मैदा यासारखे पदार्थ पूर्णपणे टाळले गेले पाहिजे. तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ जसे की ब्रेड, मस्त, बिस्किट, फरसाण, शेव, पापडी, सांडे, पापड, लोणचे असे पदार्थ पूर्णपणे टाळले गेले पाहिजे. रोज काही ताजा आणि स्वच्छ शुद्ध आहार घेणं त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर या आजारासाठी नियमित तपासणी आणि नियमित औषधोपचार या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मी मग परत नाही कधी यावं हा दिवसांनी पुन्हा एकदा तपासणीसाठी यायला लागते आणि या आजारामध्ये काळजी घेणं आणि नियमित औषधोपचार घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर या आजाराबरोबर आपल्याला सध्या तर कॅन्सरचंही प्रमाण वाढलेलं दिसते. तर तुम्हाला माहितीच असेल की काही काही स्त्रियांना तंबाखू खाण्याची, तप्पी ओढण्याची किंवा मिसळी लावण्याची सुद्धा सवय असते. तर ते टाळणं महत्त्वाचं. धूम्रपान, सिगारेट ह्या गोष्टी टाळणं पूर्णपणे महत्त्वाचं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियमितपणे पाळल्या तर हे आजार आपल्यापासून निश्चितपणे दूर राहतात आणि आपणही या आजारांपासून दूर राहत असतो. आता मी तुम्हाला काही औषधोपचार लिहून देते, ती औषधं घ्या. आणखी एक की आपल्याकडे जयवंत सावंत म्हणून समुपदेशक आहे. तर तुम्हाला आणखी माहिती काही हवी असेल तर त्या जयवंत सावंत पण तुम्हाला या आजारांविषयी माहिती देतील. तर मी औषधोपचार देते, ते औषधं घ्या. ती औषधं घ्या आणि 10 दिवसांनी मला दाखवायला या. राजीव या या बसा. कुलकर्णी मॅडमने आम्हाला तपासायला दिले. आम्हाला त्यांचा फोन आला होता की पेशंट पाठवते म्हणून माझ्याकडे. तर त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं उच्च रक्तदाबाबद्दल थोडंसं बोला. तर उच्च रक्तदाबाबद्दल बोलायचं म्हटलं तर हा एक असंसर्गजन्य आजारामध्ये मोठा आहे. आणि असंसर्गजन्य आजार म्हणजे काय की त्याच्यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, कॅन्सर, मानसिक आजार जे आहे ते सगळे त्या आजारामध्ये येतात. आणि ही होण्याची कारणं काय तर त्याच्यामध्ये आपण अनियमितपणे जेवण, म्हणजे व्यायाम न करणे आणि थोडंसं म्हणजे धावपळीचं जे जीवन झालेलं आहे अशामुळे हे आपल्याला आजार होण्याची शक्यता जास्त असते. तर हे सगळं टाळायचं झालं, हे आजार आपल्याला होऊ नये याकरता आपण काय केलं पाहिजे तर आपली जीवनशैली जी आहे ती जीवनशैलीमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. तर आता यासाठी म्हणून आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दर सोमवार आणि गुरुवार योगा क्लिनिक असतं. या योगा क्लिनिकच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या कुलकर्णी मॅडम तुम्हाला योगासनाच्याबद्दल माहिती देतील. त्याचबरोबर योगाबद्दलचे जे योगाचे जे फायदे आहेत ते सुद्धा ते पटवून देतील. आणि त्याचबरोबर मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी वेलनेस क्लिनिक असतं. तर त्या वेलनेस क्लिनिकमध्ये काय होतं की आपल्याला बाकीचे जे आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली जाते, त्याच्या औषधोपचाराबद्दल माहिती दिली जाते. ते आपल्याला होऊच नाही याबाबत काळजी काय, हे रिपोर्ट घ्या. रिपोर्ट बरे आहेत, चांगले आहेत रिपोर्ट, काही काळजी करण्यासारखं याच्यामध्ये नाही. परत एकदा कुलकर्णी मॅडमकडे जावा आणि तुम्ही त्यांच्याकडे थोडे औषधोपचार घेऊया. थँक्यू सर. चांगली माहिती दिल्याबद्दल आभार आहे. आजार टाळण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या तर आयुष्य आनंदी ठेवा. स्वस्त व निरोगी आहार, नियमित व्यायाम, विश्रांती, योग्य झोप, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा महत्वाची. तंबाखू सिगारेट दारू पूर्ण वर्ज्य. योग्य वेळी तपासणी, नियमित औषधोपचार. आरोग्याची काळजी घ्या तर आयुष्य आनंदी ठेवा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या तर आयुष्य आनंदी ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मी अनुपमा देरसे, स्टाफ नर्स, उपजिल्हा रुग्णालय गारगोटी. या नाटिकेची निर्माती आहेत डॉक्टर पल्लवी तारळकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय गारगोटी. संवाद लेखन डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी. छायाचित्र व दिग्दर्शन तेजस देसाई, गारगोटी. सहाय्यक
उपजिल्हा रुग्णालय गांगोटी सर्व स्टाफ. पात्र परिचय. डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर. डॉक्टर सविता शेट्टी होमिओपॅथिक मेडिकल ऑफिसर. स्टाफ नर्स शोभा मेत्री स्टाफ नर्स. पेशंट अपर्णा कांबळे स्टाफ नर्स. पेशंटचा नवरा कुमार आर्गे कक्षसेवक. पेशंटची मुलगी तेजस्विनी भारमल स्टाफ नर्स. प्रयोगशाळा तंत्रज्ञ जयश्री नारकर. समुपदेशक जयवंत सावंत. शिपाई अनिकेत पाटील. 108 ड्रायव्हर दीपक परीट 108 ड्रायव्हर.